तुला शिकवीन चांगला धडा 9 ऑक्टोबर भागामध्ये. अक्षर म्हणते, आई तुम्ही असा निर्णय का घेतला? अहो अधिपती पण बोलले, मावशी फटकळ तोंडाच्या आहेत, त्यांचं नका मनावर घेऊ. चारू म्हणते, अक्षरा त्या काय चुकीचं बोलल्या? मी आल्यापासून ह्या घराला आपलंसं करायचा प्रयत्न करते, पण मला त्यामध्ये यश येत नाहीये. माझा मुलगा मला आई म्हणायला तयार नाही, आणि एवढंच काय, यांच्यात आणि माझ्यात पण दुरावा आहे. आणि जेवढा वेळ मी इथे राहील तेवढा वेळ हे अंतर वाढत राहील. अक्षरा तू मला या घरात घेऊन आलीस त्याबद्दल मी कायम तुझी ऋणी राहील, पण मला आता थांबू नको. माझ्यामुळे कुणालाही त्रास झालेला मला आवडणार नाही. बॅग घेत म्हणते, अक्षरा मला जाऊ दे. दुर्गे म्हणते, चंचे मी जे विचार करायली तोच तू करायली का? चंची म्हणते, होय मम्मी. दुर्गे म्हणते, माझी पोरगी शोभतेस. चंची म्हणते, मम्मी मला काय वाटतं, आजी बरोबर बोलायली. आपल्याला या घरात राहायचं असेल तर तुला माफी मागावं लागेल. दुर्गे म्हणते, चंचे बरोबर बोलते, आणि माझ्या मनात दुसरा बी विचार आहे. अधिपती आज त्या चारूबाईच्या बाजूने झाला, उद्या अख्खं घर तिच्या बाजूने असेल. तिने जर आपल्याला घराबाहेर काढलंच तर आपल्या बाजूने कोण बी नसल. चंची म्हणते, म्हातारडी बी त्यांच्याच बाजूने बोलणार, कारण तिला ह्या घरात राहायचं ना. तशी पण बिचारी म्हातारपणी कुठे जाणार आहे? दुर्गे म्हणते, बिचारी? ए चंचे ती म्हातारडी कसली ग बिचारी? आधीच सरकलेली ती, तिला बरोबर माहिती आहे पोळी कशी भाजून घ्यायची. ती बी आपल्यावरच उलटणार. चंची म्हणते, तेच ना, मग आपल्या हातामध्ये नाही पैसा राहणार ना छप्पर. आणि मम्मी मला आपल्या गावाकडच्या घरात नाही राहायचं, तिकडे मोबाईलला रेंज बी नसते. दुर्गे म्हणते, खुळ्या डोक्याचं, तुला काय पडलेलं असतं ग सारखं मोबाईल मोबाईल? मला पडलेलं असतं आपल्या सुखाचं. एवढं सुख सोडून कुठं जायचं बाहेर? चंची म्हणते, आता कशी शहाणपणासारखी बोलली ग माझी मम्मी. त्या म्हातारडीने जो उपाय सांगितला ना तर करूया आपण. तसे पण तिचे संस्कार आहेत ना आपल्यावर. माफी मागितल्याने कुणी लहान होत नसतंय. दुर्गे म्हणते, त्या म्हातारडीचे संस्कार तुझ्यावर असतील, माझ्यावर तर ताईचे संस्कार आहे. वेळ आली तर हात जोडायचे, नाहीतर ह्याच हाताने बोच करायचं. अक्षरा अडवते. चारू म्हणते, अक्षरा आता मी हात जोडू का तुझ्या पुढे? अगं माझ्यामुळे तुमच्यामध्ये खटके उडतात, हे मला कसं चालेल सांग ना. अगं तू काही बोलत नसली तरी मला कळतं ना गं, प्लीज जाऊ दे मला. अक्षरा म्हणते, मी नाही जाऊ देणार तुम्हाला. ती म्हणते, अक्षरा तुमचा छान संसार चालला, माझे आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी आहे. कायम सुखाने आणि आनंदाने संसार करा, मला जाऊ दे. अक्षरा म्हणते, आई आमच्या संसारासाठी तुमचा आशीर्वाद आम्हाला रोज हवा आहे. आई आमचा संसार फुलतानी तुम्ही बघावं अशी इच्छा आहे माझी. अहो आपल्या माणसाला सोडून असं कुणी जातं का? तुम्ही आम्हाला आपलं मानलंच नाही. ती म्हणते, अक्षरा असं नको गं बोलू. ती कसं बोलू मग? आई तुम्ही हे घर सोडून गेला ना तर अधिपतींना पण नाही आवडणार. चारू म्हणते, काय बोलतेस अक्षरा? तो आनंदी सुखाने राहावा म्हणून जाते मी, त्याला माझ्यामुळे खूप त्रास होतो गं, दिसतंय मला. अक्षरा खूप समजावत असते पण चारू काय ऐकत नाही. चारू आजीला म्हणतो, आज अधिपती खूप चांगला वागला ना, तुम्हाला नाही वाटत का? आजी त्याला गोळ्या देत म्हणते, का नाही वागणार? भुईचे संस्कार आहे त्याच्यावर, अशी वाया जायचे नाही. चारोस म्हणतो, बरोबर आहे, अधिपतीवर जे चांगले संस्कार केले ते सगळे भुवनेश्वरीने केले, जन्मदात्याने काहीच नाही केलं नाही का? आजी म्हणते, अहो असं अडव बोलू नका, जरा त्याच्या कलाने घ्या, भांडू नका त्याच्याशी. तो तुम्हाला अक्षरा पण तेच सांगते, तुम्ही पण तेच सांगा. आजी म्हणते, बघा मी पडले अडाणी, पण तुमची सुनबाई तर शहाणी ना, तिचं ऐका. अक्षरा म्हणते, का जाता आई? चारू म्हणते, कारण माझं मन सांगतं. ती आता बॅग घेते आणि जायला लागते. नेहमीप्रमाणे अधिपती ओंक्याला फोन करत असतो, बोल ना आईसाहेबांचा काही पत्ता लागला का? तो नाही. अधिपती चिडू म्हणतो, किती दिवस हेच उत्तर देणार आहे? तो सॉरी भावा. तो सॉरी सॉरी ओंक्या, मीच सॉरी. ओंक्या म्हणतो, तू काळजी नको करू, मी आत्ताच जातो बाहेर बघायला. चारू येते आणि देवीला नमस्कार करत असते. अक्षरा म्हणते, आई प्लीज असं नका ना करू. आई घटस्थापना झाली, नवरात्र सुरू झालं, घरातली लक्ष्मी घर सोडून गेली तर कसं होणार? चारू म्हणते, ह्या घराची लक्ष्मी आता तू ये. ती म्हणते, आई तुम्ही लक्ष्मी असताना मी लक्ष्मी नाही होऊ शकत. ती हात जोडून म्हणते, आई प्लीज नका ना जाऊ. आजी ऐकते म्हणते, अरे देवा, ह्या घर सोडून चालल्यात, मला नाही वाटत ह्या सुनबाईचं ऐकतील. यांना थांबवण्यासाठी काहीतरी करायलाच पाहिजे. अक्षरा रडत म्हणते, आई नका ना जाऊ. ती म्हणते, नाही अक्षरा, आता या घरामध्ये माझं मन रमणार नाही, आणि मला खात्री आहे तू हे घर छान सांभाळशील.
अक्षरा समजावते, पण चारू म्हणते, नाही अक्षरा, आमच्यात काही नातंच नाही राहिलं. ते आता बरंच काही बोलते. अक्षरा म्हणते, आई तुम्हाला जे हवं आहे ना ते मिळेल, फक्त तुम्ही थांबा. आजी पळत जाऊन म्हणते, आदिपती खाली चल. तो म्हणतो, बाई थांब, आईसाहेबांना शोधायच्या नादात फॅक्टरीचं काम राहिलंय. ती पहिले खाली चल. तो म्हणतो, काय काय झालंय काय? ती त्या चारूला आता घर सोडून चालल्यात. आदिपती म्हणतो, चारू सूर्यवंशी त्यांच्याशी पण भांडले की काय? आजी म्हणते, ते आणि कशाला भांडतील, ती दुर्गी बोली नवं म्हणून घर सोडून चालल्यात. तर मी मास्तरींबाईला सांगितलं त्या समजावतील. आजी म्हणते, अरे त्या नाही ऐकणार. असं बरं वाटतं का घरची लक्ष्मी घर सोडून जाते? आदिपती म्हणतो, तुला काय वाटतं ते माझं ऐकतील? ती मग तू लेख आहे त्यांचा. दुर्गी आणि चंची चारूच्या रूममध्ये येतात. दुर्गी आवाज देते, चारूला आता ताई, पण काहीच आवाज येत नाही. दुर्गी म्हणते, चंचे कुठं गेली बाया? ती तिथेच ना, एवढ्या रात्रीची? ती आता बेड खाली बघते. दुर्गी म्हणते, खुळे, ती बाई उंदीर आहे की मांजर, कुठं बी जाऊन बसायला? चंची म्हणते, मम्मी खात्री करून घेते, चारूबाई नसल माफीनामा कुणाला द्यायचा? चारूस म्हणतो, चारू तू कुठे चाललीस? तू कुठेही जाणार नाही. ह्या घराला गरज आहे तुझी, तू कुठेही जाणार नाही. आजी म्हणते, अहो असं काय करताय? जे झालं ना ते मागं सारायचं आणि पुढचा दिवस सुरू करायचा. त्या दुर्गीला नाही अक्कल, खुळ्या डोक्याची ती, तिचं नका मनावर घेऊ. चारू म्हणते, नाही आई, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी काहीतरी डोक्यात ठेवून घर सोडते असं नाही आहे. ह्या घराची छान बसलेली घडी माझ्यामुळे विस्कटते. इतके प्रॉब्लेम होतात ह्या घरात. ही माझी माणसं आहेत, हे माझं घर आहे. माझ्यामुळे माझ्या माणसांना त्रास होत असेल तर मी घर सोडून गेलेलीच बरी. तेवढ्यात दुर्गी आणि चंची येतात. दुर्गी म्हणते, अरे देवा, तुम्ही घर सोडून निघालात? आदिपती हात करत म्हणतो, ए थांब, तू थांब. ह्या घरात एखादी चूक होती तर काय होतं? आईसाहेबांनी काय पांडा पाडला? काय करायचं असतं? आता दुर्गी काहीच बोलत नाही. तो मोठ्याने ओरडत म्हणतो, चूक केल्यानंतर माणसाने काय करायचं असतं? चंची म्हणते, माफी मागायची असती. आदिपती दुर्गीला म्हणतो, मग तुला सरकारी नोटीस पाठवू की अवतान पाठवू? माफी माग. दुर्गीची काही इच्छा होत नाही, तिच्या मनासारखंच होत असतं. आदिपती म्हणतो, ए माफी माग. चूक करून माफी मागितली नाही तर काय होतं माहिती आहे ना व? दुर्गी पाय पकडत म्हणते, माझी चूक झाली, मला माफ करा, मला माफ करा. मी शेण खाल्लं, मी माती खाल्ली. रडत म्हणते, मला माफ करा. चारू म्हणते, अहो काय करताय तुम्ही? प्लीज माझे पाय नका धरू, उठा बरं तुम्ही. दुर्गी म्हणते, नाही, जोपर्यंत तुम्ही मला माफ करत नाही ना तोपर्यंत मी तुमचे पाय नाही सोडणार. खरंच मी मनापासून तुमची माफी मागायली आहे. तुम्हाला विश्वास नाही का? तोंडात मारत म्हणते, हे बघा, हे बघा. रडत म्हणते, मला माफ करा, मला माफ करा. चारू म्हणते, अहो काय करताय तुम्ही? थांबा बरं. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.